जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। सध्याच्या हे पावन पर्वामध्ये जे कुंभपर्व चाललंय, त्या कुंभपर्वाच्या निमित्ताने पहिला भाग आपण त्याची माहिती बघितली, जी सगळ्यांना माहिती आहे, पण त्याबद्दल सांगतानाचं शिवधनुष्य मी उचलते आहे। मला जे जे काही जाणवलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करते। इतरांना माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांची उजळणी होते, आणि ज्यांना माहिती नाही त्यांना आनंद मिळतो, हे निश्चितच आहे। या पुराणामध्ये इतका आनंद आहे की ते असं वाचत असताना अंगावरती रोमांच उठतात आणि भक्तिप्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होतं। हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये जागृत होते। त्यासाठी एक महत्त्वाचा श्लोक पण आपण त्या दिवशी बघितला होता की मंत्रे तीर्थे द्विजय दैवे, मंत्रे तीर्थे द्विजय दैवे, दैवज्ञे भेषजे गुरौ। यादृशी भावनां कुर्यात, सिद्धिर्भवती तादृशी। ज्याप्रमाणे जशी भावना असेल मंत्रांच्या बाबतीत, जशा भावना असेल तीर्थांच्या बाबतीत, जशी भावना असेल द्विजांच्या बाबतीत आणि दैवाच्या बाबतीत, दैवज्ञ म्हणजे दैवत जाणणाऱ्यांच्या बाबतीत आणि गुरुच्या बाबतीत जशी जशी भावना प्रत्येक शिष्याची किंवा भक्ताची असेल, तसं तसं दर्शन देण्याचं महत्त्वाची जबाबदारी भगवंत आणि गुरूंनी उचललेली असल्यामुळे जे आपल्याला आवडतं त्याच्याच मागे जर लागलो तर भगवंत त्याला निश्चित यश देतो। ह्याच्यासाठी पुराण आहेत, मोठमोठे भागवत पुराण आपण ऐकत असताना एखादी गोष्ट जास्त मनाला भावते, तर ती का भावते तर तो पर्वकाळ आपण असं म्हणूया। ज्यावेळी एकतरी ओवी अनुभवावी असा जर अनुभव प्रत्येकाला आला, तर त्या अनुभवाच्या दृष्टीने आज सांगण्याचा प्रयत्न करते। भागवतावर बोलणं म्हणजे हे फक्त आपल्याला जे अनुभव आला ते जर बोललं तर ते जास्त संयुक्तिक आहे, आणि आपल्या मनात आलेली भावना, जसं कोणत्याही स्वयंभू गोष्टीला महत्त्व असतं। स्वयंभू गणपती आहे म्हणतात, त्या ठिकाणी दर्शन घ्या, तुम्हाला तो पावतो। याचं कारण आहे तो आपणहून आलेला आहे। मग आपणहून एखाद्या गोष्टीची जेव्हा निर्मिती होते, जसं भगवंताच्या संकल्पाने ही पृथ्वी निर्माण झाली आहे, हे जेव्हा जाणवतं स्वतःहून, एकतरी ओवी आता लिहिलेली इतकी भागवत आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत, हे सगळं असताना सुद्धा आपल्याला जर ती एखादी गोष्ट भावली तर तो अथातो ब्रह्म जिज्ञासा या नायाप्रमाणे, अथातो धर्म जिज्ञासा, अथातो देव जिज्ञासा या नायाप्रमाणे ही वृत्ती आपल्याला भगवंतांनी आधीच दिलेली आहे। मग त्या वृत्तीप्रमाणे जर ती एखादी गोष्ट भावली तर ती मनाला पटते। भागवत पुराण सगळ्यांना नवीन नाही, पण आपल्याला आलेले अनुभव जर काही आपण एकमेकांना सांगू शकलो तर त्यासारखा सुवर्ण योग नाही। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असं दासबोधात समर्थ म्हणतायत, त्याप्रमाणे भागवत पुराणामध्ये आता जे त्याचं वैशिष्ट्य, आपण अमृत कलशाचं उदाहरण केलं की कलशामध्ये जे निघालंय अमृत, त्या अमृतासाठी देव आणि दानवांचं युद्ध झालंय, हे आपण बघितलं। पण त्याच्या मागची जी कथा आहे भागवत पुराणामध्ये अष्टम स्कंदात सप्तमोध्यायात याच्यामध्ये म्हटलंय, शुक वाच, ते नागराज मामंत्र फलभागेन वासुकी, परिवीय गिरौ तस्मिन् नेत्रमधिं मुदान्विता, आरे भिरे सुयन्नता अमृतार्थे कुरुद्वः, हरिः पुरस्यात् जगृहे पूर्वं देवास्ततो भवन। भगवंत या ठिकाणी शुकाचार्य या ठिकाणी म्हणतायत परीक्षिताला। आता परीक्षित कोण आहे? ऐकणारा श्रोता, आणि सांगणारे शुकाचार्य आहेत। दोघेही भक्त झालेत। आता सुरुवातीला शुकाचार्य भक्त आहेत ना, ते भक्त दुसऱ्याला जागृत झालेल्या जीवाला, आत्म्याला सांगतायत ना ते, तर परीक्षिताला म्हणतायत ते आपल्याला कळलं पाहिजे। परीक्षिताला ह्या श्लोकाद्वारे ते काय म्हणतात, परीक्षिता, अरे समुद्र मंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असे नागराज वासुकीला वचन दिलंय। मी वासुकीला वचन दिलंय की इतका तू वासुकी विषारी नाग
पण त्याला वचन दिलंय की मी तुला अमृत देण्याचं वचन दिलंय. म्हणजे ज्यांनी घुसळल्या जातंय त्याला सुद्धा शुकाचार्य म्हणतात, परीक्षिताला सांगतायत की त्याला वचन दिलंय की तुला अमृत देतो. तो दोराप्रमाणे मंदाराचार्याला लपेटून घेतो आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी अमृत मिळवण्यासाठी तयारी करतात. आता साहजिकच आहे, देवांनी तोंडाकडे गेल्या त्या वासुकीच्या, त्यामुळे श्रीहरी जसे वासुकीच्या तोंडाकडे गेले तशीच मुखाची बाजू देवांनी घेतली. जशी मुखाची, आता त्यांनी कारण काय सांगितलं हा महत्त्वाचा मुद्दा. जे आपल्याला लक्षात येतं काही गोष्टी त्या महत्त्वाच्या, की ते म्हणतात परीक्षिता, समुद्र मंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असं मी प्रत्यक्ष वासुकीला सांगितलं आहे. मग वासुकी, एक तर त्यात दोन गोष्टी आहेत, वासुकी नाग आहे, वासुकी विषारी आहे, पण त्याला सुद्धा अमृत देणार आहे. तू जर माझं कार्य करशील तर तुला सुद्धा अमृत मिळेल. हा अमृत कुंभाचा आता हा जो पर्व चाललाय त्याचा हा दुसरा भाग म्हणूया. सुरुवातीला आपण माहिती घेतली की कोणत्या कोणत्या ठिकाणी आणि का का. या ठिकाणी स्पष्टच शुकाचार्य परीक्षिताला म्हणतायत, जे भागवत ऐकताय, भागवत ऐकणारा श्रोता कसा असला पाहिजे, त्याचे जो 7च दिवस मिळाले आहेत आणि ते 7 दिवस म्हणजे आपण सोमवार मंगळवार ते रविवार धरू आणि या 7 दिवसामध्येच कधीतरी मृत्यू होणार आहे असा आतुर कान असलेला श्रोता शुकाचार्यांच्या समोर बसलाय. आणि ते जेव्हा वचन देतात भगवंत, तेव्हा याच्या मनाला किती पटलं असेल. जसा एखादा क्षुधार्थ आहे, एखाद्याला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर पाणी मिळावं, असं थंडगार जल, निर्मळ असं जल आपल्या हातात यावं, तितका आनंद नक्कीच परीक्षिताला झाला असेल. म्हणून ते भागवत पुराणाचा जो सुरुवातीचा भाग आहे, भाग 1, की अशा अशा ठिकाणी कुंभ होतो. दुसऱ्या ठिकाणी आपण असं म्हणतोय की भगवंत स्वतः आश्वस्त करतात की विषारी नागाला सुद्धा, आपल्याला जसा समजेल तसा श्लोक सांगायचा प्रयत्न करते, की विचारी नागाला ते म्हणतात की तुला अमृत प्राप्ती करून देण्याचं वचन माझं आहे. आणि सुरुवातीला विवेक असेल, भक्ती असेल, जसं म्हटलं आपण, यथा मंत्रे तीर्थे द्विजे दैवे दैवेज्ञे भेषजे गुरु यादृशी भावनांकुर यात सिद्धिर्भवती तादृशी. आता यांनी भगवंतांनी वचन दिलंय आणि त्या वचनावर कोणाचा विश्वास बसेल? ज्याची ती वेळ आली असेल, ज्याचं ते पूर्वपण्य फळाला आलं असेल, ज्याच्यावरती सद्गुरूंची कृपा झाली असेल, अशा व्यक्तीला हा श्लोकातून अमृतपान होईल. त्याला विशेष योग आहेच तसा. ब्रह्मांडामध्ये योग आहे. पर्व चाललाय, फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत पर्व आहे आणि त्या पर्वात तर जास्तीत जास्त फायदा आपण घ्यायचा. कोणता श्लोक आपल्याला आवडतो? पूर्ण भागवत पुराण आपण सगळेजण वाचत असतो, सप्ताह करतो. सप्ताहामध्ये एखादी गोष्ट एखाद्याला आवडली तर ते अर्थ आहे, त्याचं मराठी भाषांतर सुद्धा आहे. परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या, परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या, अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले. मी त्याला कसं आणलंय की तुला अमृत देतो. जे अमृत निघणार आहे भगवंताला माहिती आहे, ते वासुकीला देतो म्हणतायत भगवंत. वासुकीला परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या, अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले. मी आणलंय वासुकीला. नेती वासुकीची केली पर्वता वेढिले तसे. आणि त्याची दोरी करून पर्वताला त्यांनी वेढलं. कशाच्या भरोशावर वेढलं त्यांनी? की आपल्याला अमृत मिळेल. म्हणजे भगवंताच्या कार्यामध्ये जर आपण सामील झालो, आपली सेवा जर भगवंताच्या चरणी रुजू झाली तर अमृत मिळत आहे. मग दान देण्याचं जे पुण्य आहे ते प्रत्येक वेळी घेण्याचं पुण्य नसून देण्यामध्ये ते पुण्य आहे, हे सांगण्यासाठी हा श्लोक असावा असं मला वाटतं. त्याचं मराठी भाषांतर अतिशय सोपं आहे. परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या, अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले, नेती वासुकीची केली पर्वता वेढिले तसे. आणि त्यामुळे त्यांनी पर्वताला वेढलं आणि सुरुवातीला श्रीहरी तोंडाकडे गेले आहेत. म्हणजे खाली त्यांनी जो कुर्मा अवतारामध्ये खाली आहेत, पण देवांना त्यांनी तोंडाकडे जायला सांगितलं. अमृता इच्छुनी सर्व घुसळा यासी लागले. कशासाठी घुसळलं? कोणतीही गोष्ट जेव्हा मंथन होतं ना, मंथनात चांगलं आणि वाईट निघत असतं. हा अगदी पूर्वीचा नियम आपल्याला पुराणामध्ये सांगतो. पूर्ण मंथन केल्याशिवाय, चांगलं वाईट सगळं बाहेर काढल्याशिवाय सत्य प्रगट होत नाही. हा अमृत मंथनाचा अर्थ आहे. आणि ह्या अमृत मंथनामध्ये निघालेलं अमृत जे आहे ते पृथ्वीवर पडलं. ते हे 4 योग आहेत. त्या योगाची ही कथा आपल्याला कशी आवडेल? आता नुसती थेअरी, नुसती कथा समजण्यापेक्षा त्यांनी सांगितले, अमृता इच्छुनी सर्व घुसळा ऐसी लागले, अजित वासुकीच्या त्या मुखाकडे राहता. अजित वासुकीच्या त्या मुखाकडून राहता. अजित म्हणजे अजय भगवंत. देवता राहिल्या त्याच बाजूने नेती ओढण्या. आणि त्यासाठी देवतांनी मुखाकडे गेले.
खरं तर मुखामधून विष येणार आहे हे सगळ्यांना माहिती, कारण आता ते घुसळणार यांना कुणालाही कल्पना नाही या अमृतमंथनामध्ये काय. भगवंत सर्वज्ञ आहेत, भगवंताला माहिती आहे. पण भगवंतांनी वासुकीला कसं तयार केलं, कारण वासुकीला तर दुःख होणार आहे की आपला उपयोग होणार आहे, आपल्याला घुसळ. पण त्याला सांगितलं, आधी वचन दिलं की तुला मी अमृत जे ज्याच्यासाठी हे सगळं चाललं आहे ना त्याचं तुला वासुकीला म्हणेन. म्हणून वंशवृद्धी आणि सगळं नागांचं वर्णन जे करतो त्याचं एक वेगळं पुराण होईल की त्यांना सांगितलं तुला अमरत्व आहे. पुष्कळदा तर असं म्हणतात की त्यांचं जे जीवन आहे कुणाच्या तरी स्वप्नात येतो. जर कुणाची वंशवृद्धी घरात होणार असेल तर जाणणाऱ्या लोकांना सर्पदर्शन देतात. म्हणजे इतकं अमृताचं तुला नक्की देतो, सर्पाला वरदान दिलं आहे. आणि ते शेषशाही आहेतच भगवंत स्वतः. त्यांनी त्याला म्हटलं माझं कार्य कर. जसं कर्म करायला सांगितलं आहे अर्जुनाला तसंच या वासुकीला सांगितलं आहे तू कर्म कर, त्याचं फळ काय आहे, तुला अमृत देतो. आता अमृत वृक्ष सापडला हात्यावर की तो तयार होणार आहे. आणि अशा पद्धती अमृता इच्छुनी सर्व घुसळयासी लागले. अजित वासुकीच्या त्या मुखाकडून राहता देवता राहिल्या त्याच बाजूने नेती ओढण्या. मग अशा पद्धतीने देवता एका बाजूनी गेल्या, ज्या बाजूनी अमृत काय निघणार आहे त्यांना माहिती नाही आहे. काय निघणार आहे माहिती नसताना देवांनी जसं वर्णन केलं तशाप्रमाणे घुसळायला प्रारंभ झाला. आणि आपणही बघा जेव्हा घुसळतो तेव्हा चांगलं वाईट जेव्हा वर येतं त्यातून सत्य बाहेर येणार आहे असं भगवंतांना खात्री आहे. म्हणून त्याचं हे वर्णन अमृतकुंभाचं वर्णन करण्याच्या आधी समुद्रमंथनाची कथा ही जे अशी आहे ती आपल्याला आवडू शकते, आपल्याला पटवू शकते. पयोधिम येन निर्मथ्य सुराणाम साधिता सुधा भ्रममाणोद्भसी धृत कूर्मरूपेण मंदरहा. आणि जे काम मोठं काम करायला लावलंय अमृतमंथनाचं ते कुणाच्या इच्छेने आहे नुसतं असं नाही. जसं आपण म्हणतो ब्रह्मदेवाचा संकल्प झाला आणि पृथ्वीची निर्मिती झाली, ब्रह्मांडाची निर्मिती झाली, हा नुसता संकल्प आहे. संकल्प आणि पृथ्वी म्हणून मग ती माया मिथ्या असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी कूर्म अवतार घेऊन भगवंत स्वतः ते पर्वताच्या खाली उभे राहिले, स्वतः त्यांनी आधार दिलाय. म्हणजे प्रत्यक्ष कार्य करतायत भगवंत कार्य करतायत. प्रत्येकाला अमृत मिळणाऱ्याची शाश्वती देत. अर्थात चांगले दैवे जे चांगले लोक आहेत त्यांना अमृताची प्राप्ती होईल, जे वाईट आहेत त्यांना विष मिळेल. राहू केतू हे सगळे निर्माण झालेच आहेत. हे सगळं तुम्हाला तुमच्या कृतीप्रमाणे, तुमच्या मतीप्रमाणे, तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला मिळेल. पयोधिम येन निर्मथ्य सुराणाम साधिता सुधा भ्रममाणोंबसी धृत कूर्मरूपेण मंदरहा. त्यांनी समुद्रमंथन करून देवांना अमृत देण्याचा प्रयत्न केला. देवांना केला हा नंतरचा भाग आहे. पण अमृत बाहेर काढणार आहेत भगवंत. आता कथा आपल्याला माहिती आहे. पण कच्छरूप धारण करून पाण्यामध्ये मंदराचराला धरून ठेवला आहे. म्हणजे प्रत्यक्ष कृती केली आहे. याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. पुन्हा तो श्लोक आठवायचा की विश्वास कुठे ठेवायचा, हे आपल्या आपल्या मतीवर, आपल्या बुद्धीवर, आपल्या योगावर. आपले जर सुयोग असतील तर ते योग आपल्याला पटतील. मग असं म्हटल्यानंतर मग त्यांनी म्हटलंय की इतकं सुंदर समुद्रमथीला, ज्यांनी मराठीत अतिशय सोपं आहे त्याचं, समुद्रमथीला त्यांनी देवांना ती दिली सुद्धा. पुढे जाऊन देवांना ती दिली सुद्धा. का दिली देवांना? कारण देव हे देवत्व असलेले सद्गुणांचे सद्गुणी असल्यामुळे त्यांना अर्थात सुद्धा मिळणार आहे. पुढे जाऊन हे थोडक्यात आहे बरं भागवताचं. जे आपल्याला आवडलं तेवढाच भाग घेतलाय. समुद्रमंथीला त्यांनी देवांना ती दिली सुद्धा कच्छरूप धरोनिया मंदराचल पेलिला. आणि स्वतः मंदराचल डोळ्यासमोर कल्पना करा की देव स्वतः खाली कार्य करण्यासाठी, सिद्धीस जाण्यासाठी स्वतः पाठीवर भार घेत आहेत. एवढ्या मोठ्याचं कशासाठी? त्यांनी जर सगळं ब्रह्मांडाची पृथ्वी निर्माण केली ते स्थिर आहेत. त्यांना आनंदी आनंद आहे. आनंद स्वरूप सच्चिदानंद परमात्मा, त्याला कशाची गरज आहे? पण त्यांना कळतंय की चांगलं आणि वाईट बाहेर पडल्याशिवाय सत्य काय आहे ते लोकांना कळणार नाही. त्यामुळे त्या कृतीमध्ये त्यांनी स्वतः भाग घेतलेला आहे. आता यावर आपण कसं मंथन करतो विचारांचं ते आपण बघू शकतो. आपण स्वतः मंथन करायचे की स्वतः भगवंताची कृती आहे त्याप्रमाणे. मग आता कोणते कोणते थोडक्यात जे रत्न निघाले त्याचंही थोडंसं वर्णन. कौस्तुभाख्या भधूत रत्नम पद्मरागो महोदधे तस्मिन् मनो स्पृहाम चक्रे वक्षोलंकरणे हरी. आता अतिशय सुंदर, ज्याचं वर्णन करता येणार नाही, लखलखीत दैदिप्यमान असा कौस्तुभमणी त्यातून बाहेर पडला. आधी विषाचं बद्दल बोलत नाही आहे कारण सध्या आपल्याला वेळ कमी आहे. आपल्याला जे भावलंय, आपल्याला अमृत खेचायचं आहे कुठून तरी, जिथून तिथून येणार आहे ते अमृत आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जापेक्षा कौस्तुभमण्याकडे आलो आपण. पूर्ण श्लोक तर आपण म्हणणारच आहे. कौस्तुभमणी निघाला जो चकचकीत आहे, तो तसा कौस्तुभमणी दुर्मिळ आहे. आणि असा जो कौस्तुभ मणी आहे तो निघाल्यावर कौस्तुभमणी हे रत्न निघाले सागरी पुन्हा. पुन्हा पुन्हा शब्द
पुन्हा पुन्हा येतो याच्यात. कौस्तुभमणी हे रत्न निघाले सागरी पुन्हा, अजिते इच्छिले त्याला सदैव हृदयास तो. त्यांनी कोण धारण करू शकतो एवढं चकचकीत असं दुर्मिळ असं रत्न? आपल्याला शोभणार नाही, आपल्याला शोभणार नाही. ते माहिती होतं भगवंताला, आणि भगवंतांनी स्वतः ते धारण केलंय. आणि असा धारण केलेल्या भगवंताची स्तुती आता आपण करायला पाहिजे. तसंही आपण म्हणतो परवाची देवता कोणती? शंकर आणि विष्णू. त्यामुळे सुरुवातीला आपण विष्णूंची स्तुती करतोय. शुक्लांबरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम. डोळ्यासमोर मूर्ती आणायची, तो कौस्तुभमणी निघाला. त्या निघण्यासाठी प्रार्थना किंवा प्रयत्न स्वतः भगवंत करतायत. वास्तुकीचा नाग आहे, मेरू पर्वत आहे, इकडे देवता आहेत, इकडे दैत्य आहेत, आणि मग म्हणायचं स्तुती. तो कौस्तुभमणी जसा निघाला, भगवंतांनी स्वतःच्या हृदयाशी त्याला घेतलाय. शुक्लांबरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतयेत. आता तुम्ही अमृत वर्षाव करणार आहात, अमृत देणार आहेत, त्यासाठी माझी प्रार्थना. शुक्लांबरधरम विष्णू म्हणजे जसं आपला सुरू झाला आहे अमृत मंथन, त्यातून निघालेला कौस्तुभमणी. कौस्तुभमणी कुणाला मिळाला नाही. ज्याची त्याची योग्यता, ज्याची त्याची पात्रता जशी असते त्याप्रमाणे फळ मिळतं. हा मणी सांभाळणार कोण? तर ते आपले विष्णू सांभाळणार आहेत. आणि विष्णूच्या हृदयाशी तो कौस्तुभमणी असणार आहे. सशंखचक्रम सकिरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहेक्षणम सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. अशा विष्णूंचं वर्णन करत असताना भक्ताला भरून न आलं तर नवल. कारण असा समुद्र मंथन करतायत जीवाच्या कल्याणाकरता. देव असो दानव असो, देवांमध्येही कमतरता आहे काही बाबतीत, आणि दानवांचा तर प्रश्नच नाही, दानव तर बदलणारे नाहीतच. पण दानव आणि देवता दोघांचंही कल्याण करण्याचा हेतू असल्यामुळे अशा भगवंतांनी जे समुद्र मंथन केलंय त्यातले 4 थेंब इथे पडले हे प्रत्यक्ष म्हणतात पृथ्वीवर. ते तर पृथ्वीवरती नदीमध्ये, पाण्यामध्ये, जलामध्ये आहेतच, ते पर्व आहे. पण हे असे श्लोक म्हणून आपण मानसपूजा सुद्धा विष्णूची करू शकतो. जो कौस्तुभमणी विष्णूंनी स्वतःच्या छातीवर धारण केलेला आहे, अशा विष्णूंचं मी स्मरण करतो. सशंखचक्रम सकिरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहेक्षणम सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. आणि अधिकाधिक आनंद असण्याची गोष्ट म्हणजे गोत्रसुद्धा विष्णुवर्धन आहे. राम हा आपला गुरूंनी दिलेला मंत्र आहे, आणि विष्णुवर्धन गोत्रात जन्माला आल्याबरोबर ह्या सगळ्या मागच्या गोष्टी जर कळल्या तर कोणता भक्त व्याकुळ होणार नाही विष्णूच्या दर्शनासाठी. असा विरळा की ज्याला एवढं सगळं कळलं, कुणाच्या तरी कृपेने ते पुढे सांगते, कशी कशी कृपा होते तेही सांगते. पण असे श्लोक जर समोर आले तर विष्णूचं वर्णन करत असताना, जसं रामरक्षा करत असताना आपण स्वार्थी विचारांनी तरी रामाला आळवतो की माझे पाय, माझे हात, माझे डोळे, माझे कान, माझी कटी सगळं ठीक राहू दे. पण या ठिकाणी जे भगवंत स्वतः कुर्मावतारामध्ये सेवा करतायत, जगाची कल्याणाकरता, त्यांनी तो कौस्तुभमणी आपल्या याच्यावर छातीवर घेतलेला आहे. अशा कौस्तुभमणी घेतलेल्या भगवंतांचं वर्णन करत असताना माझं हृदय अगदी भरून आलंय. कौस्तुभमणी हे रत्न निघाले सागरी पुन्हा, अजिते इच्छिले त्याला सदा हृदयास ते. अशा हृदयामध्ये घेतलेल्या भगवंताचं मी स्मरण करते. सशंखचक्रम सकिरीटकुंडम ततो भवत पारिजात सुरलोक विभूषणम पुरयार्थिनो योर्थे शश्वदुती तथा भवान. आता नंतर निघालाय पारिजात. पारिजात जसा, आता पारिजाताचं वर्णन मुद्दाम या ठिकाणी मी घेतलं, 4-5 श्लोक घेतले. या ठिकाणी पारिजाताचं वर्णन करण्यासाठी मी का सांगितलं? परीक्षिताला म्हणतायत शुकदेव, ज्याला सांगतायत श्रोत्याला, म्हणजे श्रोता समोरचा आहे आपला परीक्षित आणि सांगणारे शुकदेव आहेत. ते सांगतात, परीक्षिता, तू जसं सगळ्या जगाचं कल्याण करतो, तुझ्या जनतेचं कल्याण करतो, तू अतिशय चांगला राजा आहे. असा राजा तुझा उत्तम कर्तव्य करत असताना जसा तू उत्तम कर्तव्य करतो आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो. परीक्षिताला म्हणतोय, मरण जवळ आहे, अमरत्व नाही त्याला, शरीराला. पण त्याला सांगत असताना म्हणतात, तू जसं जनतेचं रक्षण करतो, तुझ्या पित्याप्रमाणे जसं रक्षण करतो, तसा हा पारिजात आपल्या स्वर्गामध्ये जाणार आहे आणि देवतांचं रक्षण करणार आहे. कारण देवतांचं रक्षण करणं सुद्धा महत्त्वाचं आहे, सद्गुणांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. असा हा पारिजात त्यांच्या इच्छा पूर्ण करेल यासाठी पारिजात, यासाठी निघाला नाही, पारिजात निघाला. त्याचं वर्णन असं करतो, पारिजात पुन्हा आला सुरलोक विभूषणे. पारिजात जो आला त्यांनी सुरलोकाचं विभूषण आहे. स्वर्ग म्हटलं की पारिजात, आणि असा हा पारिजात काय करतो? सगळ्या देवांच्या इच्छा पूर्ण करतो. कसा पूर्ण करतो?
जसा तू सगळ्या जनतेचं, तुझ्या लोकांचं रक्षण करतो, तू जनतेच्या इच्छा जशा पूर्ण करतो, तसा हा पारिजात स्वर्गात पाठवतोय मी. देवांनी ठरवलंय, विष्णूंनी कोणाला काय द्यायचं, जसं 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 ज्याची ज्याची प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे मंथनातून निघालेल्या गोष्टी आलेल्या आहेत. मग ह्या मंथनातून निघालेला हा पारिजात, पारिजात कुठे चाललाय? पारिजात चाललाय स्वर्गात. कशाचं? इच्छिता सर्व तो देई, जसे देता तुम्ही जगा. जसं तुम्ही जगाला देता, जे तुम्ही जगाला दान देता, अतिशय चांगले वागता. खरं तर त्याची मरणाची वेळ आल्यावर त्यांनी दुःखी व्हायला पाहिजे, पण यावेळी स्वतः शुकदेव म्हणतात त्यांना, श्लोकच तसा आहे, ततो भवत पारिजात सुरलोक विभूषणम पूरयत्यर्थिनो योर्थे शश्वधुयी यथा भवान. जसा तू प्रजेसाठी उत्तम आहेस, प्रजेची सगळ्या गोष्टी तू पूर्ण करतो, तसा हा पारिजात देवलोकात जाणार आहे आणि देवांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. कारण देवांना सुद्धा मर्यादा आहेत. कधी कधी देवांना सुद्धा हे दैत्य इतके त्रास देतात की त्यांना सुद्धा या आयुधांची गरज असते जशी मानवाला असते. म्हणून तो पारिजात आता चाललाय स्वर्गामध्ये. म्हणजे पहिला जो कौस्तुभमणी त्याचं वर्णन करत असताना आपण विष्णूचं वर्णन केलं, आणि असा हा विष्णू काय अभयदान दिलंय की तुम्हाला सगळ्यांना अमृत मिळणार आहे. अमृतकणाची बरसात करतो, पण तुमची इच्छा पाहिजे. वातावरण आहे, श्लोक समोर आहे, सांगणारे आहेत, संत साधू सज्जन सांगत असतात, पण त्याचा फायदा घेण्यासाठी आपले हात, आपलं हृदय व्याकुळ पाहिजे. एवढं असलं तर जसा परीक्षिताला संवाद होतोय परीक्षिताशी, तसा आपल्याशी सुद्धा होऊ शकतो. इतकं महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी भागवत पुराणामध्ये आपल्याला जाणवू शकते. ततश्चाप्सरो जाता, नंतर ततश्चाप्सरो जाता निष्कंठसे सुवास सहा रमण्य स्वर्गिणा वल्गु गती लीलावलोकनैहि. सुंदर सुंदर वस्त्र नेसलेल्या आणि गळ्यात सुवर्णहार घातलेल्या अशा अप्सरा आता निर्माण झाल्या. एक रंभा म्हणू आपण, रंभा निर्माण झाली. कशासाठी? देवतांना सुद्धा शांती पाहिजे, देवतांना सुद्धा आनंद. आपलं पुण्य फळाला आलं आणि आपण जर स्वर्गलोकी गेलो तर या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी स्वतः अप्सरा आहे, म्हणजे ती रंभा, ती सुद्धा त्यातून निघाली, तीही स्वर्गलोकीच पाठवून दिली आहे. कारण मोहक अशा आदांनी देवांना आनंदी करणारी, म्हणून म्हणतो ना, काही दिवस स्वर्गातलं सुख आहे, नंतर पुन्हा ते पृथ्वीवर काय येतात. आता म्हणतात कुंभमेळ्यामध्ये देवसुद्धा आपले रूप बदलून येतात. जर स्वर्गामध्ये अशा अप्सरा आहेत, सगळे सुख आहे, ज्याची दैत्यांना सुद्धा जसा हेवा वाटला असं सगळं स्वर्गामध्ये आहे, तरीसुद्धा ते पृथ्वीवर येतातच ना. पण हे सगळे कोणते सुख आहेत की अप्सरासुद्धा नृत्य करतात, आणि अशा सुंदर सुंदर अप्सरा त्यांच्यासाठी मी स्वर्गात पाठवून देतो. जे प्रत्येकाची सोय भगवंत करतायत. वस्त्रालंकार, मराठी त्याची ओवी अशी आहे, वस्त्रालंकार लेवनी निघाल्या अप्सरा पुन्हा. वस्त्रालंकार यामध्ये रमायचं नाही असं सांगायचं पुढच्या श्लोकामध्ये. वस्त्रालंकार लेवनी निघाल्या अप्सरा पुन्हा, पाहता चालता युक्त देवांना सुख देत त्या. देवांना सुख देतात कारण त्यांनी इतकं पुण्य केलंय, इतकं सुख त्यांच्या पदरी पडायला पाहिजे, कारण त्यांची पुण्याचे डोंगर मोठे आहेत, त्यामुळे ते स्वर्गात गेले. मग त्यांना त्या पद्धतीचं सगळं मिळायला पाहिजे, स्वर्गामध्ये ते सुख पाहिजे. हे निघाल्याबरोबर हे मनुष्याच्या कामाचं नाही, दैत्यांच्या तर कामाचं नाही, ते सगळं स्वर्गलोकी पाठवलं आहे. म्हणजे किती आनंदी क्षण आहेत हे सगळ्यांचे, प्रत्येकाचे. ततश्चा विरभू साक्षात श्रीरमा भगवत परा. आता अतिशय महत्त्वाचा श्लोक जो मला वाटला, म्हणजे सगळे श्लोक महत्त्वाचे आहेत, पण जे महत्त्वाचे म्हणून ततश्चा विरभूत साक्षात श्रीरमा भगवत परा रज्जयंती दिशकांत्या विद्युत सौदामिनी यथा. आता यानंतर भगवंताची शक्ती प्रगट झाली आहे. मग लागलीच आपण म्हणायचं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवंताची शक्ती प्रगट झाली आहे रमा. या ठिकाणी रमा म्हटलं मूर्तिमंत शोभा अशी भगवंताची नित्य शक्ती लक्ष्मी अशी निर्माण झाली आहे. मूर्तिमंत अशी शोभा निघाली रमा पुन्हा. आपण रमेचं पण कौतुक केलं आहे, त्या शक्तीचं वर्णन त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं आहे की शिव आणि शक्ती, शिवाचं आणि शक्तीचं जर आपण आराधना केली तर खूप पुण्यप्रद आहे. मग ही समुद्रमंथनाच्या कथेमध्येच ते आलेलं आहे. मग पुढे आपण शिवाची स्तुती करणार आहे, पण आता हे सगळे विलास आहेत. पारिजात निघाला त्यांच्या इच्छातृप्तीसाठी, त्यानंतर निघाला आहे अप्सरा, त्यांच्या इच्छातृप्तीसाठी, त्यांना आनंद देण्यासाठी, कारण त्यांचे सद्गुण असल्यामुळे ते सगळे त्या गोष्टी करू शकतात. पण आता ही जी रमा निघाली आहे ती रमी विष्णूची दासी आहे.
ती रमा ही जी निघाली आहे ती विष्णूची दासी आहे. त्यामुळे रमेला जर प्राप्त करायचं असेल तर आधी विष्णूचं स्मरण करायला पाहिजे. अशी विष्णूंची शक्ती रमा या ठिकाणी निघाली आहे. म्हणून त्यांना म्हटलं आहे मूर्तिमंत अशी शोभा निघाली ती रमा पुन्हा. आता काय निघाली रमा? भगवत शक्ती जी नित्य तिचे तेज विजय परी. तिचे जे तेज आहे, आता कल्पना करा, भगवंत स्वस्थ पडले, शक्ती नसलेले, ते म्हणतात ना शक्ती नसेल तर उपयोग काय. त्यांची शक्ती विजेसारखी लखलख करते. भगवंताची शक्ती म्हणजे कशी असेल? आपल्या अंगातली सुद्धा शक्ती. एखाद्या आपल्याला जेव्हा बरं नसतं तेव्हा आपण किती शक्तीहीन निस्तेज होतो. मग ते आपल्या साध्या जीवाची जर ही गोष्ट आहे, तर भगवंताची शक्ती असलेली ही रमा ती कशी असेल? विद्युल्लतेसारखी चमकली असेल. आणि ती समुद्र मंथनात निघाली आहे. या सगळ्या गोष्टी बघत असताना 14 रत्न निघाले. 14 रत्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा कौस्तुभमणी ज्याच्या शरीरावर विराजित करून घेतला त्यांनी, अशा या विष्णूंचं वर्णन केलं आहे. आणि विष्णूला आपण नमस्कार केला आहे. सुरुवातीला विष्णूचा नमस्कार झाल्यानंतर ह्या 2 गोष्टी साध्या सांगितल्या की ज्या देवतांना मिळतात. म्हणजे आपण जर पुण्य केलं तर ह्या आपल्याला मिळतील. पारिजात वृक्ष आणि जे काही कामधेनू अप्सरा, जे अप्सरांचं जे काही सुख आहे ते सुद्धा ते भोगू शकतात. पण त्यांना त्यात सुख नाही, म्हणून वेश बदलून या कुंभपर्वामध्ये ते येतात. म्हणजे पुढचं जे रत्न आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. अशी ती रमा निर्माण झाली, जिला आपण म्हणतो मूर्तिमंत अशी शोभा निघाली ती रमा पुन्हा. भगवत शक्ती जी नित्य तिचे तेज विजय परी. अशा प्रकारची जी हे निघाली आहे रमा. आता हे सगळं आपल्याला 4 महत्त्वाचे घेतले की ज्या ठिकाणी देव दैत्यांचा विचार मी केला नाही. दैत्यांचा विचार का केला नाही? कारण दैत्य हे नकारात्मक गोष्टी करतात. आपल्याला नकारात्मक गोष्टीमध्ये रमायचं नाही. ही सद्गुरू कृपा असायला पाहिजे. नाही तर नकारात्मक गोष्टीसुद्धा आपण बघतोय डोळ्यांनी आणि आपण नाराज होतो. या 4 गोष्टी बघत असताना विष्णू हे त्याचं दैवत आहे. त्या दैवताला आपण आधी नमस्कार केला. नुसता नमस्कार नाही केला, आपण असं म्हटलंय त्याला की तुझ्याशिवाय काही नाही. नंतर लक्ष्मी सापडली आहे, तीही आपल्यासाठी, बाकीच्या देवतांसाठी निघालेल्या वस्तू आहेत. या सगळ्या निघाल्यानंतर आपण देवतेची स्तुती केली आहे आणि लक्ष्मीची स्तुती केली आहे जी देवतेची शक्ती आहे. मग हे सगळं कशामुळे शक्य होतं? कसं काय शक्य होऊ शकतं? हा पण एक उदाहरण पाहिजे ना. प्रत्येकाच्या समोर प्रत्येक गोष्ट असते पण ती जाणवत का नाही? जसं आपण म्हणतो गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. सुरुवातीला गणेशाची आराधना कोणीतरी केली असेल, गणेश पावन झाला असेल, तेव्हा कुठे या गोष्टी दिसतात, भावतात, पटतात आणि मनामध्ये उतरतात. गणेश शारदा सद्गुरू तर गणेश आणि शारदा यांना आपल्या समोर सांगतात यांचे महत्त्व काय आहे. तेव्हा कुठे आपल्याला हे भागवत पुराणांमधल्या काहीतरी गोष्टी अमृताप्रमाणे बरसू शकतात याची काळजी घेतात किंवा आपल्याला ते आशीर्वाद देतात, आपल्याला ते शुभेच्छा देतात. संत कोण? संत असे की जे सगळीकडे असतात. सद्गुरू एकच. प्रत्येक जीवासाठी सद्गुरू तत्व, सद्गुरूची रूपं अनेक असतील पण तत्व एकच आहे. पण ते एक तत्व किती संत आहेत हे दाखवतं. किती ठिकाणी संत, जसं दत्तगुरूंनी 24 गुरु गेले, प्रत्येक ठिकाणी त्याला संतत्व दिसलंय, प्रत्येक ठिकाणी काहीतरी शिकण्याची गोष्ट त्यांना समजली. तसे हे संत प्रत्येक ठिकठिकाणी असतात, कोणत्याही रूपामध्ये ते संत असतात. म्हणून संत हे वेगळे. हे सगळ्यांना नमन करायचं आहे. विष्णूचं नमन का करावं वाटलं? भागवत पुराण का वाचावं वाटलं? त्यातले काही श्लोकच मनाला का वाटले? एक तर आपल्याला वेळेची मर्यादा असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कृपा असते. त्या कृपेप्रमाणे आपल्याला जे भावतं मग ते श्रोते कोण? इतरांना श्रोत म्हणायचं नाही या ठिकाणी, दासबोध नाही सांगायचं आहे. श्रोता कोण? खूप श्रवण केलं आहे चांगलं, कित्येक लोकांनी चांगलं सांगितलं आहे, भजन पूजन कीर्तन हे सगळं सुरू असतं सगळीकडे. त्यातलं जे आवडलं ते अमृतासारखं कानामध्ये आलं, हृदयापर्यंत पोहोचलं आणि डोळ्यातून अश्रू निर्माण झाले. तर यासारखं पवित्र जल ते कोणतं? मग अशा प्रकारचं श्रोता जर मी बनवू शकलो, जे श्रोते असतात त्यांना हे सगळे आपापल्या दृष्टीने जे जे वाक्य वाटतात ते सगळे ते काढून ठेवतील आणि मनामध्ये त्याचं चिंतन करतील. आज का मला हात जोडावे वाटतील? याचं कारण त्यांनी सांगितलंय की विष्णू आणि शिव याचं दैवत आहे. कशाचं? कुंभाचं. मग लागलीच विष्णूच्या मागे जर धाव घेतली, का बरं त्यांनी कुंभाचं दैवत केलंय? का बरं त्यांनी दैवत म्हटलंय? याचं कारण हे आहे की मी श्रोता झाली. कधी ना कधी इतकं ऐकलं. श्रवण भक्ती इतकी मोठी आहे की त्या श्रवणातून एखादी जरी गोष्ट मनाला पटली, कल्याण होत आहे.
वाईट गोष्टींनी जसं नुकसान होत आहे, जसं गणपतीचा साधना केल्याबरोबर वाईट वाईट सोडून देतो आणि चांगलं चांगलं स्वतः तो मनात घेतो, तसं गणपतीची कृपा आपल्यावरती होते. असा श्रोता होणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा असा श्रोता हो, म्हणून समर्थांनी जे सगळ्यांची वर्णनं केली आहेत त्या वर्णनामध्ये श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणत असताना वक्त्याकडे लक्ष देणारा श्रोता किंवा वक्त्याने जे बोललं ते श्रोत्याच्या मनापर्यंत उतरलं, एक तरी ओवी अनुभवल्या गेली की त्याला भगवत प्राप्ती म्हणजे अमृताचं कण आहे. हे अमृत कण झिरपतच असतात सतत. त्या झिरपण्यातून आपल्याला जर एखादा कण मिळाला तर कुठे जाण्याची गरज नाही. हे सुद्धा मी पुढच्या श्लोकातून सांगणार आहे. हे 4 श्लोक घेण्याचं वेळेच्या मर्यादेत मी सांगते. आणि हे जेव्हा असा श्रोता बनला की त्याच्याचबद्दल ऐकावं वाटतंय, भगवंताबद्दलच ऐकावं वाटतंय, भगवंताच्या लीला गाव्या वाटतात आहे, भगवंत दिसला की हात जोडावे वाटतात आहे आणि मी त्याचा तो माझा असं म्हणत असताना जो आनंद होतो तो श्रोता बनायचा आहे. आणि असा जो श्रोता असतो तो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्याला अमृत नाही तर कसं मिळणार? अमृत मिळणारच. आणि स्वतः भगवंत म्हणतात आहे की वासुकी जर माझं कार्य करत असेल तर तुला मी अमृत देतो. मग आम्ही जर त्याचे गुणगान गायले तर अमृताचे कण आमच्या कानात पडतीलच. आणि कानात पडल्यानंतर हृदयात पडतील आणि हृदयात गेल्यानंतर अंतःकरण शुद्धी होईल आणि अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर भावजागृती होईल आणि भावजागृती झाल्यानंतर मी विवेकाने फक्त विष्णूंना प्राधान्य देईन. असं जर एखाद्या भक्ताचं घडलं, असा जर श्रोता जर तो झाला तर काय हा अमृत कुंभाचा योग कसा आहे असा म्हणजे पहिला आपण थेअरी पाहिली. दुसरा अनुभव. अमृतातही पैसा म्हणजे आपल्याला अमृत मिळवायचं आहे. कसं मिळवायचं, कसं श्रोता बनायचं हे प्रत्येक दैवे असं सांगितलं. द्विज जे जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं त्याच्या मागे गेलो तर. आणि मग कवेश्वर. आता कवेश्वरांना का महत्त्व? आता हे जे श्लोक आपण वाचले ते श्लोक संस्कृतात लिहिले भागवतामध्ये आणि त्याचं मराठी भाषांतरही खूप लोकांनी केलं आहे. एवढं सगळं करून सुद्धा नाही भागवत. स्वयंभू ज्या गोष्टी असतात ना त्या माणसाला आवडतात. आणि स्वयंभू एखादी गोष्ट बोलणं असो चालणं असो जे काही स्वयंभू असेल ते जर लिहून ठेवलं त्यांनी तर त्या स्वयंभू गोष्टींना त्या जीवापर्यंत पोहोचता येतं लवकर, कारण त्याचा स्वतःचा तो अनुभव असतो. असे कवेश्वर, असे कवेश्वर, अशी कवनं, असे श्लोक, असे मराठी असो संस्कृत असो हिंदी असो तसे श्लोक लिहिणारे जे कवी आहेत ना ते कवी आपल्यावरती कृपा करतात असं समर्थ म्हणतात. जे कुणाला हा कुंभमेळा आवडेल, कुणाला हे 4 श्लोक आवडतील, त्यांनाच. ज्यांच्यावरती कवेश्वर जे आहेत ते त्यांनी अरे पुराण आहे ते पुराणांमधला एखादा श्लोक मनाला भिडणं म्हणजे ही कवेश्वरांची कृपा आहे. ते कवेश्वर दृश्य रूपामध्ये असतात. त्यांनी एवढं सगळं लिहून ठेवलं आहे असे कवेश्वर. नंतर सभा. सभा कोणती? असा कवेश्वर प्रसन्न झाला, असा गणेश प्रसन्न झाला, अशी शारदा सद्गुरू संत श्रोते भक्ते सगळे प्रसन्न झाल्यानंतर अशी सभा भरली पाहिजे. अशी सभा की ज्यासाठी स्वतःचा एकट्याचा अनुभव आपण एखाद्या व्यक्तीने सांगत असताना अमृताचा वर्षाव व्हावा. म्हणतात ना की नामदेवाचं कीर्तन सुरू असलं की स्वतः भगवंत नाचत होते. असा अमृत वर्षाव सभेमध्ये होऊ शकतो. याची शाश्वती स्वयंभू गोष्टींमध्ये असते. म्हणून हे कवीश्वरांनी लिहिलेलं स्तवन मला का पटलं? कारण ते स्वयंभू आहे. मला म्हणजे कोणत्याही श्रोत्याला का पटतं? जो श्रोता असतो, जो मनापासून एखादी गोष्ट ऐकतो त्याला का पटतं? कारण तो सभेमध्ये जागृत असतो. अशी सभा एकदा का जागृत झाली, एखादा वक्ता आणि श्रोता एकत्र झाले तर ती सभा कशी असेल याचं वर्णन आपण चिंतनामध्ये करूया. कारण श्लोक हे कसे थोडक्यात घेतो आपण, पण त्याचं वर्णन करत असताना जो आनंद आहे तो आनंद स्वतः अनुभवावा. की एखाद्या श्रोत्याला अमृत सापडलं आहे आणि एखाद्या वक्त्याला अमृत सापडलं आहे. जसं कवेश्वरांना अमृत सापडलं म्हणून पुराण आहे. कुणी लिहिले माहिती नाही, पण त्याच्यामध्ये अमृत आहे हे जर जाणवलं तर ती सभा कशी असेल. नंतर परमार्थ. आता हे करत असताना सगळ्या गोष्टी समजल्या. सगळ्या गोष्टी समजल्यानंतर परमार्थ जर असेल कोणता, परमार्थ म्हणजे अगदी साध्या सोप्या शब्दात मला जाणवला तो म्हणजे विवेक आणि वैराग्य. 2च गोष्टी. पण विवेक आणि वैराग्य म्हणायला सोपे शब्द आहेत, पण इतकं सोपं गणित आहे त्याचं की या सगळ्यांची जर कृपा झाली तर आपण प्राधान्य भगवंताला देऊ. भगवंत माझा, मी भगवंताची म्हटलं की मधल्या सगळ्या मायेच्या गोष्टी आहेत हे लक्षात येतं. मग विवेक आपोआप येतो की ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य नाही, प्राधान्य भगवंताला आहे. आणि प्राधान्य ह्या गोष्टीला मिळाल्याबरोबर आपल्याला ज्या काही माईक गोष्टी समोर येतात त्या गोष्टी विवेकाद्वारे म्हणजे आपलं वैराग्य आपोआप निर्माण होतं. जसं मुलं खेळत असतात रेतीवरती, रेतीमध्ये मुलांचं घर बांधणं चालू असतं
आणि मानल्यानंतर जशी संध्याकाळ होते तशी ते मुलं त्या घराला लाथ मारून आपल्या घराकडे व्याकुळतेने परत जातात. त्या घराचं त्यांना काहीच वाटत नाही. का वाटत नाही त्यांना घराचं? कारण ते घराचं थोडक्यासाठी खेळासाठी मांडलेलं आहे हे त्यांना समजतं. आणि स्वतःचं घर जायचं आहे. मग कुठे त्यांना वैराग्य म्हणजे वाईट वाटलं घर सोडताना ते वाळूतलं घर सोडताना त्याला वाईट वाटलं नाही. याचं कारण त्यांना घराची ओढ जास्त होती. संध्याकाळ झाली आणि घराची ओढ लागल्याबरोबर वैराग्य आणि विवेक शब्द वापरण्याची गरजच नाही. ज्या ठिकाणी प्राधान्य त्यांनी घराला प्राधान्य दिलं म्हटल्याबरोबर त्यांना हे रेतीचं घर दुय्यम वाटायला लागलं. सोडताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ते सुख असो का दुःख असो. दिवसभर सुखात होते, थोडा वेळ त्यांना दुसऱ्यांनी कोणी घर घेतलं त्याचं दुःख झालं. ते सुख दुःख काही नाही. जेव्हा घराची ओढ लागते तेव्हा या सुखदुःखाच्या गोष्टीची जाणीवसुद्धा त्या मुलांना जशी होत नाही, तसं विवेक आणि वैराग्याच्या साध्या पद्धतीने जर घेतले तर अमृत कुठे आहे. आणि हे गोड गोड वाटायला लागलं. सगळं जर गोड वाटायला लागलं तर आपोआपच वैराग्य आणि विवेक हे शब्द वापरण्यापेक्षा हे गोड वाटतं बास. इथे जर जीव थांबू शकला, या ठिकाणी हेच गोड आहे. गोड म्हणजे हेच फक्त जिलबी पेढे काही गोड नाही. गोड फक्त अमृतासारखं देवाचं नाम आहे असं जर त्याला वाटलं तर गणेश शारदा सद्गुरू सज्जनस्तथा असं जे म्हणत असतो त्या सगळ्यांची कृपा. मग विष्णूचं स्मरण करत असताना आता कुंभ असल्यामुळे सुरुवातीला विष्णूची स्तुती केली. विष्णूची स्तुती करत असताना आपली शक्ती जर जागवायची असेल तर रमेला त्यांनी बाहेर काढलाय. मग रमा मला दिसली. मग रमा जर या ठिकाणी दिसली असेल आपल्याला तर या सगळ्या गोष्टी जाणवण्यासाठी मग आता हे सगळं झालं. पुन्हा आपण जे 10 दशक पाहतो त्याच्यातलं थोडक्यात वर्णन करते की ज्या ठिकाणी नरदेहच नसतात तर मग आता आपल्याला आपल्या नरदेहाबद्दल कौतुक वाटायला पाहिजे की हे नरदेह आहे, हे कुंभ चालू आहे, हे सांगणारे आहे, पुराण आहे, हे विष्णूंचं वर्णन करत असताना व्याकुळ होणारे लोक आहेत. हे सगळं कळतंय कशामुळे मला? हे नरदेहात असल्यामुळे. मी जर कोणत्या दुसऱ्या मृगयोनीत असेल तर मृगयोनीत या गोष्टी कळणार नाहीत. मग या 10 गोष्टींचा आपण एकत्र निरूपण करून 4 श्लोकांचा आधार घेतला आहे. आणि या 4 श्लोकातून नरदेह असल्यामुळे म्हणजे या नरदेहाचं कौतुक वाटायला पाहिजे, नरदेहाची स्तुती करायला पाहिजे. आणि खरंच समर्थांनी नरदेहाची सुद्धा स्तुती केली आहे. तेव्हा कुठे हा अमृताचा कुंभ जो भरला आहे त्यातला कण आपल्या अंगावर पडू शकतो. नर्मदेच्या गंगेच्या असं म्हणत असताना जेव्हा आपण डोक्यावरून फिरवतो ते आपल्या आतमध्ये डोळ्यातलं पाणी म्हणजे ती गंगा तिथे का असे ना काही फरक पडत नाही. आपल्या डोळ्यातलं पाणी निघालं म्हणजे ते अमृत आपल्यापर्यंत पोचलं. म्हणजे गणेश शारदा सद्गुरू संत श्रोते कवेश्वर सभा परमार्थ आणि नरदेह हा जो 10चा समास आहे सुरुवातीचा दशक, त्या दशकात वाटलं ते मला त्या श्लोकांच्या आधाराने सांगितलं. आता ही जर विष्णूचं वर्णन झालं आहे ना वेळ. विष्णूचं वर्णन झाल्यानंतर आता शिव महत्त्वाचे आहेत. शिव म्हणजे जसं आता विष्णू आणि रमेचं वर्णन केलं, आपल्या रमेचं आणि विष्णूचं वर्णन करून त्यांना नतमस्तक झाल्यानंतर आता मनात आलं की सोपं आहे का? काय काय करतात म्हणजे या लोकांना अशी प्राप्ती होते? हे सगळ्या गोष्टी असल्या गणेश कृपा होते. कशी होते हे सांगत असताना मला असं वाटतंय की रत्नै कल्पितमासनम हिमजलैर स्नानम च दिव्यांबरम. रोज म्हणतात हे लोक शिवमानस पूजा. शिवमानस पूजेमध्ये म्हटलंय की रत्न तुमचा कौस्तुभमणी सुद्धा मीच घेते. कोणीतरी आवाज होतोय, कुणाचा तरी आवाज होतोय. तो जो कौस्तुभमणी निघाला तो म्हणे भगवंतांनी ठेवला स्वतःच्या जवळ. भगवंतांनी स्वतःच्या जवळ तो कौस्तुभमणी तो सुद्धा मी मनातल्या मनात आणला आणि त्याचं जे आसन माझ्या हृदयाचं आसन तयार केलं आणि त्यावरती भगवंतांना विराजमान केलं. अशी आस्था, अशी मनाची कल्पना जशी ब्रह्मदेवानी मानस कल्पना केली तसं शिवाची कल्पना करू. रत्नै कल्पितमासनम हिमजलैर स्नानम च दिव्यांबरम. आणि गंगेचं पाणी पवित्र ज्या ठिकाणी कुंभमेळा भरला आहे तिथलं प्रयागराजचं तीर्थ आणलं आणि हा जो कौस्तुभमणी आणि मोठे मोठे रत्न आहे त्याचं सिंहासन तयार केलं जे माझ्या हृदयात आहे. ही मानसपूजा किती सुंदर आहे शंकराचार्यांनी केलेली. किती सोपं करून टाकलंय जीवनाचं गणित त्यांनी. रत्नै कल्पितमासनम हिमजलै स्नानम च दिव्यांबरम अशी भावना. नाना रत्न विभूषितम मृगमदा मोदांकितम चंदनम. आता या ठिकाणी सगळ्या प्रकारचे रत्न मी आणू शकते. पैसा कुठे लागतोय? मनानी त्यांचा कौस्तुभमणी सुद्धा घेतला आणि त्यांना जर मी वाहिला कोण काय म्हणू शकतं? सगळ्या प्रकारचे रत्न जितके कठीण असतील, हिरा असेल, माणिक असेल, मोती असेल, सगळे मी आणले मनातल्या मनात आणि त्यांच्या त्या सिंहासनावर असं भरलेलं सिंहासन त्या ठिकाणी मी त्यांना विराजमान केलं.
कुणाला? शिवाला. जे मला वाटतील ते रामाला आणलं, शिवाला आणलं. आणि रत्नै कल्पितम आसनम हिमजलई. हिमजलई म्हणजे गंगेचं पाणी हिमालयातलं अगदी असं आणत असताना मनातले अश्रू जरी आले तरी ते गंगेचं रूप आहे. पण मनात कल्पना करायची की गंगेतलं हिमालयातलं पाणी आणलं आणि त्यांना मी स्नान घालायला सुरुवात केली. नाना रत्न विभूषितम मृगमदा मोदांकितम चंदनम जाती चंपक बिल्वपत्र रचितम पुष्पम च धूपम तथा. हे तर अगदी सोपं आहे. त्यांना जी पुष्प आवडतात ती सगळी मनातल्या मनात आणली. ब्रह्मकमळ सुद्धा आणलं. कैलासावर उगवतं म्हणतात, पण मी ब्रह्मकमळ सुद्धा तोडून आणलं रात्री जाऊन आणि ते ब्रह्मकमळ मी शिवाला वाहिलं. दीपम देवदया निधे पशुमध्ये हृत्कल्पितम गुरुया. हे सगळं मनाने केलं. शंकराचार्य म्हणतायत हे सगळं मनाने केलं. अमृत पाहिजे आहे ना आपल्याला. मग समुद्र मंथनच प्रत्येक वेळी झालं पाहिजे का? मनातलं हे चांगले आणि वाईट विचारांचं मंथन, वाईट विचार सोडणे म्हणजे शिवाकडे सोडायचं आहे. ते शिवानी माझे अपराध घेतले ते शेवटच्या श्लोकात आहेच. ते सगळं घेतल्यानंतर मला अमृतच मिळणार आहे. जाती चंपक बिल्वपत्र रचितम पुष्पम च धूपम तथा दीपम देवदया निधे पशुपते हृत्कल्पितम गुह्यताम सौवर्णे नवरत्नखंड रचिते पात्रे घृतम पायसम. आता तर घृत म्हणजे दूध, दही, सगळ्यांचा जे काही कामधेनूचं दूध मी आणलं स्वर्गातून आणि ते तुम्हाला देते. भक्षम पंचविधम पयोदधितम रंभाफलम पानकम. आणि अतिशय पवित्र अशा पानांवर मी हा नैवेद्य दाखवला. काय हरकत आहे असा विचार करायला? असा नैवेद्य दाखवला बरोबर काय होतं? शाका नामयुतम जलम रुचिकरम कर्पूर खंडोज्वलम. नंतर कापूर घेतला मनाचा आणि मनातूनच त्यांना असा कापूर ओवाळला. तांबूलम मनसा मया विरचितम भक्त्या प्रभो स्वीकरू. आणि मी जे भक्तीने दिलाय ना तो तांबूल, जेवण, हे सगळं तुम्ही स्वीकार करा, स्वीकार करा असं मी मनातच म्हटलं. कुठे गेले नाही अजूनपर्यंत. छत्रम चामरयोर युजम यजनकम चादर्शकम निर्मलम वीणा भेरी मृदंग का हलकला गीतम च नृत्यम तथा. आणि त्या ठिकाणी गणपती जसा नाचला तसं असं अतिशय सुंदर मृदंग लावून आणि नृत्य केलंय, भजन केलंय, पूजन केलंय. छत्रम चामर, त्यांच्या छत्राला चामराला सगळे माणिक लावले, त्याची चमक सगळीकडे उडते. आणि त्यावेळी रात्री मी तो नृत्य केलाय, भजन केलंय. साष्टांगम प्रणती स्तुतिर्बहुविधा हेतत् समस्तम मया संकल्पेन समर्पितम तव विभो पूजांग्रहाण प्रभो. हे सगळं मी संकल्पाने केलं. पर्वत सुरू आहे. पर्व सुरू असताना निदान 1.25 महिना जरी ही मानस पूजा मनापासून घडली तर अमृत आपल्याला मिळणार आहे. भागवताचं उदाहरण थोडक्यामध्ये दिलं की संकल्पेन समर्पितम तव विभो पूजांग्रहाण प्रभो. आणि ही जी मी पूजा केली तुम्ही स्वीकार करा आणि तुम्ही दयाने द्यात. विष हलाहल आमच्यासाठी पचवलं तुम्ही. ते नकारात्मक विचार करायचे नव्हते म्हणून तो श्लोक गाळला. अन्यथा तो श्लोक तर अगदी महत्त्वाचा आहे. ते एखाद्या दिवशी वेगळ्या दिवशी बोलू त्यावर. पण तो जेव्हा अमृत मिळवायचं असेल तेव्हा अशा ज्यांनी हलाहल आमच्यासाठी पचवलं, गळ्यामध्ये धारण केलं, अशा नीलकंठ अशा आमच्या शंकराला माझं अशा पद्धतीचं तुम्ही स्वीकार करा. आत्मात्वम गिरिजा मतिस्सह, हा अतिशय महत्त्वाचा 4 ओळी येतात या. आत्मात्वम गिरिजा मतिस्सहचरा प्राणात शरीरम गृहम. आता माझा आत्मा तुम्ही आहात. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माहुली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. माझा आत्मा तुम्ही आहात. भगवंत हृदयस्थ आहे. माझी बुद्धी तुमची शक्ती म्हणजे पार्वती आहे. माझी बुद्धी म्हणजेच पार्वती माता आहे. माझा प्राण म्हणजे आपले गण आहेत. आणि पंचमहाभौतिक शरीर हे आहे ना, हे तुमचं मंदिर आहे. अशी कल्पना करू. 5 मिनिटं ही मानस पूजा करत असताना शंकराचार्यांनी जे स्वयंभू त्यांची जी कवेश्वराचं स्तवन आपण केलं आहे, जे त्यांना स्वतःला स्फुरलेली ही जी कविता, हे जे कवन आहे, ते कवन जर आपल्याला समजून आपण असं जर केलं तर विषयभोगाची रचना आपलीच पूजा आहे. त्यांनी तर आणखी सोपं केलं शंकराचार्यांनी की विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. मी जी निद्रा आहे ती समाधी समजा. मी जी विषयभोगांची रचना जे करते, मी विषयभोगामध्ये जे रमते ते तुमचीच पूजा समजा. झोप म्हणजे तुमची ध्यान समाधी समजा. याच्याहून सोपं काय करायला पाहिजे? सहज सुंदर सगळीकडे प्राप्त असलेली अशी ही वस्तू आहे. कठीण वाटत असली अतिशय सोपी आहे. संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वागिरौ यद्यत कर्म करो मी तत्तदाखिलम शंभो तवाराधनम. माझे पाय चालतील ती प्रदक्षिणा समजा. माझे चालणे बोलणे सगळी प्रदक्षिणा समजा. माझ्या वाणीतून निघालेली प्रत्येक गोष्ट म्हणजे मंत्र आणि स्तोत्र आहे असं समजा. जे जे कार्य मी करतो ती तुमची आराधना आहे असं समजा.
असं मी मनानेच त्यांना सांगू. आधी अतिशय सुंदर पूजा बांधली, अतिशय सुंदर नवरत्न आणले पूजा, आणि एवढं गंगेचं जल आणलं, खायला कामधेनूचं दूध आणलं. हे सगळं केल्यानंतर मी जे आता जे करीन, मी खात नाही काही स्वतः, हे सगळं तुम्हाला आधी अर्पण केलं. आधी मी घेत होती, तुमचं पाणी मी पित होते आधी, पण हे सगळं मी तुम्हाला अर्पण करते असं म्हटल्याबरोबर संचारप चालणे बोलणे प्रदक्षिणा झाल्याबरोबर शेवटचा तो श्लोक अपराध क्षमा आहे. शेवटचा जो श्लोक आहे, करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. असा हा जो शंभो दयानिधी शंभो आहे, तो हात पाय वाणी शरीर कर्म नेत्र अथवा मनानी मी काहीही केलेले अपराध असतील, कळत न कळत, ते सगळे तुला अर्पण करतो. तुला चांगलंही दिलं आणि माझ्यातलं हलाहलही दिलं, माझ्यातले वाईट विचारही तुला मी अर्पण केले. असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती क्षमादृष्टी टाकावी ही प्रार्थना मान्य होणार नाही का? असं मागणं मागावं की ज्या ठिकाणी स्वतःला समर्पित जेव्हा आपण तो, तेव्हा करुणेचा सागर भोळा सांब त्याला का म्हणतात याचा अनुभव बहुतेक सगळ्यांना आला असेल. आता एक शेवटच्या 8 ओळी सांगते. मी एक आहे याच्यातून कळतं काय, अमृत म्हणजे काय, हे शेवटचं तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून शकता. अतिशय महत्त्वाच्या ओळी, वेळ कमी पडतो म्हणून एवढं सांगितलं. मी एक आहे, मला काय कळलं, मी एक आहे तर जन्माआधी सोहम सोहम जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ही प्रार्थना मला अमृतकणात सुचलेली. मी एक आहे पण शरीर अनेक आहेत. संपला मुद्दा. मी एक आहे, शरीर अनेक आहे. मी वरून आलो आहे आणि शरीर इथे तयार झालं आहे. किती महत्त्वाचा मुद्दा आहे. मी वरून आलो आहे आणि शरीर इथे तयार झालं आहे. हा अमृताचा कण आपल्या अंगात भिनावा. मी एक आहे पण शरीर अनेक आहे. मी वरून आलो आहे, शरीर इथे तयार झालं आहे. मी सूक्ष्म आहे तर शरीर मोठं आहे. मी सूक्ष्म आहे पण शरीर स्थूल आहे. मी चैतन्य आहे पण शरीर जड आहे. मी निराकार आहे, शरीर साकार आहे. मी निराकार आहे, माझ्या आतमध्ये असलेला भगवंत निराकार आहे, पण माझं शरीर साकार आहे. मी बिंदू आहे, शरीर मोठं आहे. मी बिंदू रूपात तुमच्यामध्ये राहतो पण एवढं मोठं शरीर माझं आहे. मी हलका आहे पण शरीराला वजन आहे. मी हलका आहे, शरीराला वजन आहे. मी ऊर्जा आहे पण शरीर 5 तत्वांपासून बनलेलं आहे. ती ऊर्जा आहे, ती ऊर्जा वेगळी. माझं शरीर 5 तत्वांपासून बनलं आहे. मी शक्ती आहे म्हणजे पुरुष आहे. मी शक्ती आहे, शरीर प्रकृती आहे. किती सोपं विश्लेषण झालं या ठिकाणी बघा. मी शक्ती आहे, शरीर प्रकृती आहे म्हणजे एकच शक्ती आणि ह्या सगळ्या प्रकृती इथपर्यंत आपण आलो. मी अजर चिरतरुण अविनाशी अमर आहे. मी अजर चिरतरुण अमर अविनाशी शाश्वत आहे. पण शरीराला मृत्यू आहे, शरीराला मृत्यू आहे. शरीर अशाश्वत आहे. म्हणजे जन्माआधी सोहम सोहम जे त्यांनी सांगितलं ते मला पटलं की मी एक आहे पण माझे शरीर अनेक आहेत. मी एक आहे, माझे शरीर अनेक आहे. मी अजर चिरतरुण अमर अविनाशी शाश्वत आहे पण शरीर अशाश्वत आहे आणि शरीराला मृत्यू आहे. मरणार कोण? पंचभौतिक तत्वांनी बनलेलं शरीर. असा आशीर्वाद शिव आणि शक्ती आपल्याला अमृतासारखा देतात. मग अमरत्व कोणाचं आहे, कसं कळलं मला अमर कोण? तर मीच अमर आहे, मी त्याचा आहे, तो माझा आहे. मग मला 4 ओळी ज्या सुचल्या त्या ह्या सगळ्यामध्ये सुचलेल्या शेवटच्या ओळी. गहाण असे हा जीव जाहला अकस्मात, मुक्त जीव जाहला अकस्मात, वाचून निर्खुन शब्द ब्रह्म हे ओम जीव शांत शांत. झाला की नाही शांत? अमृताचा वर्षाव काही वेगळा नसतो. असं पर्व सुरू आहे आणि काहीतरी कळलं मला की मी कोण आहे. याचं उत्तर जर मला मिळालं तर गहाण असे हा जीव जाहला शांत अकस्मात, वाचून निर्खुन शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत. राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती, गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती, मिळते रामनामी प्रीती. म्हणजेच विरोधाभास हा भास असतो, सत्य मात्र एक आहे. एका सत्याचा शोध लागला. मी कोण आहे? कसा शोध लागला? विरोधाचा भास असतो, सत्य मात्र एक आहे. हार जीत भास केवळ आनंद हेच सत्य आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय श्री कृष्ण.
जय श्रीकृष्ण ताई, खूप सुंदर असं विवेचन आज पार पाडलं आपण. कुंभ पर्व भाग 2. मंत्रमुग्ध झाले सगळे 52 सभासद आज आपल्या कार्यक्रमासाठी 52 पवन ऐकत होते. आणि साधारणतः 52 म्हणजे प्रत्येकी घरात 2 जर धरले आपण तर साधारण 100 लोकांच्या वर हे प्रवचन ऐकलं गेलं. खूप सुंदर असं विवेचन आपण केलेलं आहे. मंथन, अमृत मंथन, समुद्र मंथन आणि त्यातून निघणार हलाहल आणि त्यातून निघणार मंथन, त्यातून निघणारी माया, ही लक्ष्मी माता, असे वेगवेगळे रत्न तुम्ही आज बाहेर काढले. शेवटी हलाहल निघतंय आणि त्या हलाहलाला सुद्धा शंकराला स्तवन करून त्याची मानस पूजा करून हे त्यांच्या गळी आपण आज उतरवलेलं आहे. आणि खूपच सुंदर असं विवेचन आजच्या या भागात आपण केलं. मनपूर्वक अशीच सेवा दृढ मनानं या चैतन्य सत्संग मंडळात आपली सदा सर्व काळ होत राहू हीच त्या चैतन्य सद्गुरु चरणी सत्प्रार्थना. जय श्रीकृष्ण. आता यत्र योगेश्वर साठी मी माईक सुचिताताई देशपांडे यांच्याकडे आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जय श्री कृष्ण. सुमनताई सोमवंशी